हे गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही निघतोय अक्कलकोटसाठी. आम्ही आता निघालोय ॲक्च्युली. गाडीत बसलोय. लेट झालंय आम्हाला, लवकर निघायचं होतं. बट काय चाललंय, सकाळी 9लाच निघायचं ठरलं होतं, पण आता 11 वाजलेत काहीच आता. तर मित्रांनो, यांनी मला 9चं टायमिंग दिले होते, तर आता करेक्ट 11:01 झाले. मुली जे टाइम सांगते त्यावर कधीच विश्वास ठेवू नका. गप्प बस. आता एवढं तयार व्हायला वेळ लागणारच ना. खूप जास्त ट्रॅफिक लागलंय गाईज. खूप वेळ झाला गाडीत बसून, सो भूक लागली. सकाळी ब्रेकफास्ट पण नाही केला, सो चॉकलेट खातोय. एवढ्या रस्त्यावर आता समोर एक कार आहे आणि आपली पण गाडी तेवढ्यातच जाते का? वाटते का नाही तू लॉलीपॉप खा. गाईज रस्ता चुकलाय आमचा. इकडे तर काम चालू आहे. हा तर रस्ता बघू आता. बंद आहे हा रस्ता, पण ट्राय करतोय आम्ही इथून जायचं. महागारी वळवायची जागा नाही, पुढे महागारी खूप जोरात लागलो भाई मगाशी. ह्याच्या आणि काचच्या मध्ये डोकं तोंड अडकले. खूप जास्त ट्रॅफिक आहे गाईज. आपण नाही जाऊ शकणार इथून पुढे. बघू आता कुठला दुसरा रूट असेल तर जाता येईल आपल्याला. बायपासचा आहे म्हणालेत ना. लेट्स सी. आपण गावातून. तो गाईज सीन असा आहे की इथून तरी जाता येणार नाहीये आम्हाला. गाडी तर निघणार नाहीये. खूप जास्त ट्रॅफिक आहे बाहेर. एकतर ऑटोने किंवा मग चालत जाऊ लागणार आहे. इथून 1 किलोमीटर आहे पण. हा जवळ मंदिर आहे ना. ऊन खूप आहे ना. ऊन जास्त आहे त्यामुळे बघूयात. गर्दी खूपच आहे आणि तिथून शक्यच नव्हती गाडी निघणं, म्हणून आता परत बायपासने जायचं ठरवलं. मंदिरला जायचं तुम. हा मग अक्कलकोटला जायचंय. गाडीत बसून किती 1.5 तास झाला आणि अजूनही आम्ही पोहोचलोच नाहीये. हेअर्स ट्राय करतोय कारण बाहेर खूप जास्त गरमी आहे, ऊन खूप आहे आणि साडीमध्ये ते हेअर सांभाळणं खूप अवघड होईल. सो या आम्ही चप्पल इथेच ठेवतोय गाडीमध्ये, कारण बाहेर तिकडे जागाच नाहीये कशाला. पाय पोळतात का तुझे? पाय पोळाचं टेन्शन नाहीये. माझे असं एकदम पिंक वाले पाय आहेत. हा मुलींसारखे. हे देखो. पोहोचलोय आम्ही सध्या अक्कलकोट मध्ये. किती वाजले? 12 एक वाजले. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास. आलोय सध्या आम्ही इथे पार्किंग एरिया मध्ये आहे. मागच्या साईडून चालतोय आम्ही. ऊन भयंकर आहे बाई. परत एकदा बोल. पॅन्टला शर्टला पाय मॅच झाले. हो का? एवढं चांगलं पाय. खूप जास्त गर्दी आहे सध्या इकडे, पण बघूया. भयंकर गर्दी आहे. गुरुवारी नाही म्हणत आत पोहोचलोय. फायनली आतमध्ये तरी आलोय. आता इथून थोडं फायनली आतमध्ये आलो. खूप मस्त वाटतंय. गर्दी होती गाईज आत. भयंकर ढकली चालू. दर्शन झालेत पण प्लेस गाईज झालेत दर्शन. बाहेर आलोय. गर्दी खूप आहे. बाकी सगळं छान वाटलं. तर आता दर्शन वगैरे करून आम्ही जेवणासाठी आलो. हायवेवरती एक खूप मस्त हॉटेल आहे, वैसंग वाडा त्याचं नाव आहे.
फिरून फिरून भूक लागली गाईज आणि आता इकडे पण वेटिंग आहे. खूप वेटिंग आहे, खूप गर्दी आहे मागे इकडे सगळीकडे. 3-4 सेक्शन वेट करतोय सगळ्या गोष्टीसाठी. एक पण गोष्ट लवकर लवकर भेटत नाहीये. कसं वाटलं दर्शनाचं? खूप छान, मस्त. खूप गर्दी होती पण मजा आली, छान वाटलं. कारण ऑब्व्हियसली खूप दिवसानंतर आम्ही घराच्या असं बाहेर पडलोय. फर्स्ट टाइम आहे गेस ना एकटे रेडी होतो फर्स्ट टाइम. गाईज आज आमचा हा फर्स्ट ब्लॉग आहे. आम्ही शूट करतोय फर्स्ट टाइम असं ब्लॉगिंग करतोय. ऑब्व्हियसली थोडं लोकांमध्ये आहे, इथे बाहेर आहे, थोडं ऑकवर्ड होत आहे पण ठीक आहे, काही नाही. मज्जा पण येते तितकीच, कारण काही गोष्टी मिस पण होत आहेत शूट करायच्या. खूप काही गोष्टी मिस झाल्या आहेत तशा. बट जेवढं आम्ही करू शकू म्हणजे ट्राय केलं आहे आम्ही तसं बरंच काही शूट करून तुम्हाला दाखवण्याचं. तर तेच झालं गाईज, ऑर्डर देऊन अजून आलेलंच नाही. गाईज फायनली जेवण आलेलं आहे. जेवण झालं आहे आता. मस्त होतं जेवण ॲक्च्युली, खूप छान होती टेस्ट. आम्ही रेकमेंड करू हे हॉटेल तुम्हाला. वळसंगवाडा आहे. हां, कसं छान होता, खूप मस्त होतं जेवण. आणि इथे आम्ही आता शूट केलं, छान आहे इथे शूट करायला. हे हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता, वळसंगवाडा. काही जेवण झालं, दर्शन झालं. आजचा दिवस खूप छान होता, खूप छान झाला सगळं काही. आणि आता आम्ही निघतोय घराकडे. सो आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.